अशी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे की तो दुसऱ्याला देऊ शकतो? फुल. कुठं आहे फुल? कुठं आहे? हां, पेन्सिल. पेन्सिल. हां, कंपास. शार्पनर. वही. फुलवर. शार्पनर. फुलवर. अंगावर केलेलं. तुझ्याकडे आहे का? मग कुठं आहे? कसं देणार ते? हां, रंग. पुस्तक. आनंद. गुड. पेन्सिल. रंगखडू. दप्तर. वही. वही. पुस्तक. शार्पनर. रंगखडू. टॅग. याच्यामध्ये शंभूराजांना जे उत्तर दिलं ते एकदम बरोबर आहे. वही, पेन्सिल, पुस्तक हे तुम्हाला पण लागणार आहे का नाही? तुम्ही दुसऱ्याला पुस्तक दिलं आणि तुम्हाला पुस्तक परत अभ्यासाला. तुम्ही पेन्सिल दिली, बरं ते तुम्हाला तुमच्या आई पप्पाने दिलेलं आहे. पेन्सिल, खोडरबर असेल, कंपास असेल, आहे का नाही? बरं तुम्ही ते एखाद्याला मदत केली, दिलं, ती पण चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचं शॉर्पनर दुसऱ्याला दिला, कंपास दुसऱ्याला दिला किंवा पेन्सिल दुसऱ्याला लिहीपर्यंत दिली तर ती पण चांगली गोष्ट आहे. पण अशी एक गोष्ट आहे की ती तुम्ही नेहमी सतत दुसऱ्याला देऊ शकता, तो म्हणजे आनंद. काय देऊ शकता? आणि तो प्रत्येकाजवळ असतो. आता आनंद कसा द्यायचा दुसऱ्याला? आनंद प्रत्येकाजवळ असतो. व्हेरी गुड, छान. आपण समोरच्याशी चांगलं वागलं की त्याला पण आनंद होतो बघा. आपण जर एखाद्याला म्हणलं आज किती छान अभ्यास केला, आज छान तयार होऊन आलाय, छान दिसतोय, आज भरपूर अभ्यास केला, तर त्याला आनंद होतो, आहे की नाही? आणि छान वाटतं. आपलं जर कोणी कौतुक केलं तर आपल्याला आनंद. आणि कौतुक करायला आहे का पैसे पडतात का? आता मी महेशचं कौतुक केलं किंवा ऋषभचं कौतुक केलं, पैसे जातात का? आपले जातात का पैसे? नाही. त्यामुळे काय करायचं आहे? आनंद ही एक अशी गोष्ट आहे की ती आपण सगळ्यांना देऊ शकतो. ती कशी द्यायची? इतरांशी चांगलं, त्यांचे चांगले गुण बघायचे. काय पाहायचंय? चांगले गुण. एकदम 100 सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. व्हेरी गुड.